विक्रम-1 हे भारताच्या खाजगी अंतराळ क्षेत्रातील एक अत्यंत महत्त्वाचे आणि ऐतिहासिक पाऊल आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थाच्या मदतीने आणि मार्गदर्शनाखाली भारतातील खाजगी स्टार्टअप कंपन्या आता स्वतःचे रॉकेट बनवून अंतराळात झेप घेत आहेत, ज्याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. या रॉकेटची प्रमुख वैशिष्ट्ये आणि तांत्रिक माहिती. निर्माते स्कायरूट एरोस्पेस या हैदराबाद स्थित भारतीय खाजगी अंतराळ स्टार्टअप कंपनीने या रॉकेटची निर्मिती केली आहे. नावाचा उगम. भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ या रॉकेटला विक्रम असे नाव देण्यात आले आहे. प्रक्षेपक प्रकार आणि क्षमता. पेलोड कॅपॅसिटी. विक्रम-1 हे एक स्मॉल लिफ्ट लॉन्च व्हेइकल आहे. हे सुमारे 300 ते 480 किलोग्रॅम वजनाचे लहान उपग्रह स्मॉल सॅटेलाइट्स लो अर्थ ऑर्बिट लिओ मध्ये म्हणजेच पृथ्वीच्या खालच्या कक्षेत सुमारे 500 किलोमीटर उंचीवर स्थापित करण्यासाठी डिझाइन केले गेले आहे. इंजिन आणि रचना. हे एक बहुटप्पीय मल्टीस्टेज रॉकेट आहे. यामध्ये प्रामुख्याने घन इंधनावर सॉलिड फ्युएल चालणाऱ्या इंजिनांचा वापर करण्यात आला आहे, ज्याला कलाम इंजिन म्हटले जाते. शेवटच्या टप्प्यासाठी अपर स्टेज लिक्विड इंजिनचा वापर केला जातो, ज्याला रमण इंजिन म्हटले जाते, ज्यामुळे उपग्रहांना अचूक कक्षेत पोहोचवणे शक्य होते. हे रॉकेट प्रामुख्याने कार्बन फायबर कंपोजिटने बनवलेले आहे, ज्यामुळे ते धातूच्या रॉकेटपेक्षा वजनाने अत्यंत हलके आणि मजबूत आहे. प्लॅटफॉर्मची सोय. या रॉकेटला प्रक्षेपित करण्यासाठी खूप मोठ्या आणि गुंतागुंतीच्या लॉन्च पॅडची गरज भासत नाही. ते अगदी कमी वेळेत आणि साध्या यंत्रणेच्या साहाय्याने लॉन्च करण्यासाठी विकसित केले गेले आहे. या प्रक्षेपणाचे महत्त्व. विक्रम-1चे प्रक्षेपण भारतासाठी खूप महत्त्वाचे आहे, कारण हे देशातील पहिले खाजगी ऑर्बिटल रॉकेट आहे. यापूर्वी स्कायरूटने विक्रम-S या सब ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी उड्डाण केले होते. या मोहिमेमुळे आता कमी खर्चात, वेगाने आणि गरजेनुसार व्यावसायिक उपग्रह प्रक्षेपित करणे खाजगी कंपन्यांना शक्य होणार आहे. तसेच जागतिक अंतराळ बाजारपेठेत भारताचे आणि भारतीय खाजगी कंपन्यांचे स्थान यामुळे अधिक मजबूत होईल. देशाला होणारे फायदे. जागतिक बाजारपेठेत भारताचा वाटा वाढेल. सध्या जागतिक अंतराळ अर्थव्यवस्थेत भारताचा वाटा फक्त 2 ते 3% आहे. जगात सध्या स्मॉल सॅटेलाइट्स लहान उपग्रह अवकाशात पाठवण्याची मागणी प्रचंड वाढली आहे. विक्रम-1 सारख्या खाजगी रॉकेटमुळे जगभरातील उपग्रह स्वस्तात प्रक्षेपित करण्याचे मोठे कंत्राट भारताला मिळेल, ज्यामुळे देशात परकीय चलन येईल. इस्रोवरील भार कमी होईल. आतापर्यंत इतर देशांचे व्यावसायिक उपग्रह पाठवण्याची जबाबदारी इस्रोवर होती. आता खाजगी कंपन्या ही जबाबदारी पेलत असल्यामुळे इस्रो गगनयान, मानवी अंतराळ मोहीम, चांद्रयान आणि खोल अंतराळ संशोधनावर डीप स्पेस मिशन्स अधिक लक्ष केंद्रित करू शकेल. स्वस्त आणि ऑन डिमांड प्रक्षेपण. मोठ्या रॉकेट्सना तयार करायला आणि लॉन्च करायला महिने लागतात, पण विक्रम-1 सारखी रॉकेट्स अगदी काही दिवसांच्या नोटीसवर आणि खूप कमी खर्चात उड्डाण करू शकतात. त्यामुळे गरजेनुसार वेगानं उपग्रह अवकाशात पाठवणं शक्य होईल. रोजगार आणि स्टार्टअप इकोसिस्टीम. या एका यशामुळे देशात अंतराळ क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या नवीन तरुणांना आणि स्टार्टअप्सना प्रेरणा मिळेल. रॉकेटचे सुटे भाग बनवणाऱ्या स्थानिक उद्योगांना काम मिळेल आणि हजारो उच्च कुशल रोजगाराच्या संधी निर्माण होतील. भविष्यातील नियोजन आणि दिशा. विक्रम-2 आणि विक्रम-3 ची निर्मिती. स्कायरूट एरोस्पेस कंपनी फक्त विक्रम-1 वर थांबणार नाही. यानंतर अधिक शक्तिशाली, जास्त वजन वाहून नेणाऱ्या आणि पुन्हा वापरता येण्याजोग्या रियुजेबल विक्रम-2 आणि विक्रम-3 रॉकेट्सचे नियोजन सुरू आहे. स्वतंत्र प्रक्षेपण केंद्र श्रीहरिकोटाप्रमाणेच आता लहान रॉकेट्सच्या प्रक्षेपणासाठी तामिळनाडूमधील कुलशेखर पट्टणम येथे एक नवीन आणि स्वतंत्र लॉन्च पॅड विकसित केले जात आहे. भविष्यात विक्रम आणि इतर खाजगी रॉकेट्स
येथूनच उड्डाण करतील. उपग्रहांचे जाळे. भविष्यात विक्रम रॉकेटच्या माध्यमातून पृथ्वीच्या कक्षेत शेकडो लहान उपग्रह सोडले जातील. याचा उपयोग देशात स्वस्त आणि जलद सॅटेलाइट इंटरनेट ब्रॉडबँड पुरवण्यासाठी तसेच शेती, हवामान अंदाज आणि सीमा सुरक्षेवर लक्ष ठेवण्यासाठी होईल.